दंडवत प्रणाम. तर सकाळची बऱ्यापैकी कामं माझी आवरली होती आणि आता या पालेभाज्या आणल्या होत्या, तर त्या जर निवडून नाही ठेवल्या ना, तर त्या खराब होऊन जातात. एकतर उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या सुद्धा मिळत नाहीयेत. भाज्या निवडून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि आज म्हटलं आता बाल्कनी आवरून घ्यावी, कारण ग्रास खूप घाण झालं होतं. घाण म्हणजे त्याच्यावरती धूळ आणि मुलींनी काही खायचं वगैरे सांडलेलं असतं तेवढंच, बाकी काही कचरा नसतो तिथं. तर ते मी सारखं धुत नाही, एक 6 महिन्यातनं एकदा धुते आणि असं झटकलं ना फक्त एक 8-10 दिवसातून, तर पूर्ण त्याच्यावरचा कचरा निघून जातो आणि इतकं फ्रेश दिसतं ना ते, की खरंच. आता ग्रास वगैरे काढून मी झटकून परत झाडून वगैरे काढून सगळं अंथरून दिलं. आता या चेअर आहेत ना व्हाईट कलरच्या, त्याच्यावर सुद्धा खूप धुरळा बसतो. मग मी त्यांना पुसता डायरेक्ट आपलं पाण्याने वॉश करते. तर असा फायनल लुक बाल्कनीचा होता. त्याच्यानंतर शिवान्या सर्वज्ञाला भूक लागलेली म्हणून त्यांना मी शाबू करून दिला आणि माझं सगळ्यात मोठं आणि टास्कवालं काम माझी शिवण्या करते, ते म्हणजे सर्वज्ञाला झोपवायचं. म्हणजे मला ना ती लवकर झोपतच नाही आणि शिवण्याला अगदी 5-10 मिनिटांमध्ये झोपून जाते. आता शिवण्याने तिला झोपवलं आणि शिवण्या अभ्यासाला लागली, म्हणजे तिला ड्रॉइंग करायची होती. नंतर मी देवपूजा वगैरे केली आणि फुलं होती तर ती प्लास्टिक डब्यामध्ये फ्रीजला ठेवून देते, म्हणजे जास्त दिवस तशीच राहतात, खराब होत नाहीत. त्याच्यानंतर माझी किचनची थोडीफार कामं आवरली, मस्त गुळाचा चहा केला आणि दूध बिल काढत काढत चहा एन्जॉय केला. आता रिकामं चहा पीत बसण्यापेक्षा म्हटलं एक कुठलं तरी काम होऊन जाईल आणि नवीन महिना चालू झाला की या गोष्टी माझ्या असतातच. ह्याचं बिल त्याचं बिल या गोष्टी प्रत्येक गृहिणीच्या सुरू असतात. त्याच्यानंतर मशीन वगैरे झाली होती, पटकन कपडे लावून घेतली आणि हे जे माझं काम आहे ना, ते माझं खूप आवडीचं काम आहे. अगदी खूप दिवसापासून, जवळ-जवळ 15 वर्षापासून. पण आता असं होतं की कामामुळे मशीनवर बसायला वेळच मिळत नाहीये आणि या मुलींचे कपडे होते उसवलेले, पण ते चांगले होते, फेकूनही देता येत नव्हते. ते एक 3-4 महिन्यापासून असेच ठेवले होते मशीनवर, पण त्याचा काही मुहूर्त लागत नव्हता. फायनली तो आज लागला आणि मशीनवर बसलं ना, तर मला खरंच खूप आनंद होतो. म्हणजे या मशीननं ना मला खूप काही दिले आणि खूप साथ सुद्धा दिली. त्याच्यानंतर कलिंगड आणि खरबूज कापून मी दोघींना दिलं. आता माझा स्लीवलेस ड्रेस आहे, जवळ-जवळ 3 वर्षापासून मी घेतलाय. पण मी स्लीवलेस वापरत नाही, त्याच्यामुळे तो तसाच पडून होता. असं मी छान नेट आणलं होतं आणि त्याच्या मस्त अशा पफवाल्या मी ज्या स्लीव्हज असतात तर त्याला बसवून घेतल्या आणि मला ड्रेस ब्लाऊज वगैरे सगळं शिवता येतं. माझे जे कपडे असतात किंवा ब्लाऊज असतात तर ते मी स्वतःच शिवते. मला दुसऱ्यांनी शिवलेलं अजिबात आवडत नाही. म्हणजे किती का लेट होईना, पण माझं मी स्वतः शिवून वापरते. त्याच्यानंतर 1.5-2 वर्ष झाले केसाला अजिबात मेहंदी लावली नव्हती, म्हणून मेहंदी लावून घेतली आणि मी प्रेम दुल्हन मेहंदी वापरते. याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे आणि याचे काही डिटेल्स सुद्धा आहेत, तर ते मी मोठ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेत. त्याच्यानंतर आमच्या बाबूचा हेअर कट करायचा होता आणि जावळ काढल्यानंतर हा हेअर कट आम्ही पहिल्यांदा करतोय. मला वाटलं रडेल वगैरे, पण अजिबात रडली नाही. छान बसलं होतं बाळ माझं पार्लरमध्ये. खूप म्हणजे तिला इतकं नटायला येत होतं की माझा केस कापलेत म्हणून. त्याच्यानंतर घरी आलो, तिची अंघोळ वगैरे झाली आणि या दोघी मायलेकी, या दोघी बहिणी-बहिणी आईला स्वयंपाक बनवून देत होत्या. अप्पे बनवायचं चाललं होतं आणि गोड क्षण बघताना खरंच खूप आनंद होतो आणि असा होता माझा